शांतता, सलोखा आणि एकतेचा संदेश घेऊन अमरावती शहरात गणेशोत्सवाचा श्री गणेशा होणार आहे। या पवित्र सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात धार्मिक आणि जातीय सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक अनोखा पुढाकार घेतलाय। बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या संयुक्त बैठकीत पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या निर्देशानुसार शांतता समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले। या बैठकीचा उद्देश होता गणेशोत्सव, पोळा आणि ईद ए मिलाद सारखे सण एकजुटीने साजरे करणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे उपाय शोधणे। अमरावती शहर बडनेरा पोलीस स्टेशन परिसरात गणेशोत्सव, पोळा आणि ईद ए मिलाद यांसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय अमरावती शहर आणि बडनेरा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती। ही बैठक फक्त औपचारिक सोहळा नव्हती, तर समाजातील विविध घटकांना एकत्रित आणून सलोख्याचा संदेश देण्याचा एक प्रयत्न होता। झुलेलाल मंगल कार्यालयात आयोजित या बैठकीला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे आणि उपायुक्त कैलास पुणकर यांनी मार्गदर्शन केलेत। बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह महसूल, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागांचे अधिकारीही उपस्थित होते। या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि सूचना मांडल्यात। या समस्या विशेषतः वीज वितरण, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित होत्या। संबंधित विभागांनी या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलेत। यावेळी अधिकाऱ्यांनी सर्वांना सण एकतेने आणि अखंडतेने साजरे करण्याचे आवाहन केलेत आहे। हेड कॉन्स्टेबल जगदीश शिरपुरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि PSI गीते यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। ही बैठक केवळ समस्या निवारणापुरती मर्यादित नव्हती, तर ती पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा पूल मजबूत करणारी होती। पोलीस आयुक्तालय अमरावती शहर, पोलीस आणि नागरिकांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे अमरावती शहरात सण उत्सव उत्साहात आणि शांततेने साजरे केले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे। एकजुटीने, शांततेने आणि सलोख्याने कोणतेही आव्हान पेलता येतं, हेच या बैठकीतून सिद्ध झाले।